नमस्कार. आज आपण एका खूपच आकर्षक विषयावर बोलणार आहोत. मेंटॅलिझम. हो, म्हणजे मन ओळखण्याची कला. चला तर मग या मन वाचण्यामागचं खरं रहस्य काय आहे ते उलगडून पाहूया. पण एक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो नाही का, की लोक खरंच दुसऱ्यांची मनं वाचू शकतात? आपण टीव्हीवर किंवा स्टेजवर अनेकदा अशा कलाकारांना पाहतो जे समोरच्या व्यक्तीच्या मनातले अगदी गुप्त विचारही ओळखतात असं वाटतं. हे कसं शक्य होतं? याचं उत्तर आहे ना, ते आपल्या कल्पनेपेक्षाही जास्त इंटरेस्टिंग आहे. कारण यात कोणतीही दैवी शक्ती नाही, तर हे आहे मानवी मानसशास्त्रावर मिळवलेलं प्रभुत्व. चला यात जरा खोलवर शिरूया. म्हणजे बघा, मन वाचण्याचा जो भ्रम निर्माण केला जातो त्यासाठी हे कलाकार काही खास आणि शक्तिशाली तत्वांचा वापर करतात. आणि ही तत्त्व आपल्या मेंदूच्या काम करण्याच्या काही ठराविक पद्धतींचाच फायदा घेतात. आणि सगळ्यात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? या काही अलौकिक शक्ती वगैरे नाहीत, तर हे सगळं मानसशास्त्रावर आधारित आहे. ही अशी कौशल्ये आहेत जी कोणीही शिकू शकतं. चला तर मग बघूया याचा वापर नेमका कसा केला जातो. आपलं पहिलं उदाहरण तर मेंटॅलिझमच्या जगातलं एक क्लासिक उदाहरण आहे, जे बघायला खरंच अशक्य वाटतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला असा स्पर्श जाणून देणं जो कधी झालाच नाहीये. याचा परिणाम इतका जबरदस्त असतो की समोरची व्यक्ती शपथ घेऊन सांगेल की तिच्या हातावर दोनदा कोणीतरी स्पर्श केला. आणि गंमत म्हणजे त्यावेळी तुम्ही त्यांच्या आजूबाजूला कुठेही नसता. खोलीतल्या इतरांना तर असं दिसतं की कलाकार दुसऱ्याच व्यक्तीला स्पर्श करतोय. तर मग यातली गंमत करली का? सगळा खेळ आहे टायमिंगचा आणि आपलं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा. मेंटलिस्ट काय करतो? तो व्यक्तीला गुपचूप सगळ्यांचं लक्ष नसताना आधीच स्पर्श करतो. आणि मग काही वेळाने सगळ्यांसमोर अगदी नाट्यमयरित्या व्यक्तीला स्पर्श करतो. आपल्या सगळ्यांचं लक्ष त्या दुसऱ्या स्पर्शाकडे जातं आणि आपल्याला कळतच नाही की पहिल्या व्यक्तीला स्पर्श कधी झाला. आणि हेच आहे दुहेरी वास्तव या सिद्धांताचं एक परफेक्ट उदाहरण. व्यक्ती अ साठी खरं काय आहे की तिला आधी स्पर्श झाला, आणि व्यक्ती ब आणि बाकींसाठी खरं काय आहे की स्पर्श खूप नंतर झाला. दोघांचेही अनुभव आपापल्या जागी खरे आहेत. चला आता पुढच्या युक्तीकडे वळूया आणि पाहूया की एखाद्याचे विचार ओळखण्यासाठी शरीरातून मिळणाऱ्या छोट्या छोट्या संकेतांचा वापर कसा केला जातो. या ट्रिकमध्ये काय होतं की समोरच्या व्यक्तीला 3 वेगवेगळ्या आठवणींपैकी फक्त एकाचा विचार करायला सांगितला जातो, आणि मेंटॅलिस्ट फक्त त्यांच्याकडे बघून ओळखतो की त्यांनी नेमकी कोणती आठवण निवडलीये. म्हणजे बघा, इथेही काही मन वगैरे वाचलेलं नाहीये. खरं रहस्य दडलंय ते समोरच्या व्यक्तीच्या न कळत होणाऱ्या शारीरिक हालचालींमध्ये. म्हणजे त्यांचं शरीर जे संकेत देतं ना, ते ओळखण्याची ही कला आहे. आणि यात सगळ्यात जास्त माहिती कुठे मिळते माहितीये? तर त्यांच्या डोळ्यांच्या हालचालींमधून. यामागे एक सिस्टम काम करते, ज्याला आय ॲक्सेसिंग क्यूज म्हणतात. याचा अर्थ असा की जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी आठवतो, तेव्हा आपले डोळे एका ठराविक पॅटर्नमध्ये एका ठराविक दिशेला नकळतपणे वळतात. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्याला जुन्या मित्राचा चेहरा आठवायला सांगितला जातो, म्हणजे एक दृश्य आठवण, तेव्हा ती माहिती मिळवण्यासाठी त्यांचे डोळे बहुतेक वेळा वरच्या दिशेने जातात. आता समजा त्यांना एखादं आवडतं गाणं आठवायला सांगितलं, जे एक श्राव्य आठवण आहे, तर त्यांचे डोळे बाजूला जाण्याची शक्यता जास्त असते. जणू काही तेथे गाणं ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जर आठवण एखाद्या भावनेशी किंवा स्पर्शाशी जोडलेली असेल, जसं की कधीतरी हाड मोडल्याची वेदना, तर त्यांचे डोळे सहसा खाली आणि बाजूला जातात. तर या सगळ्या युक्त्यांचं विश्लेषण केल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की मेंटॅलिझम ही कोणतीही दैवी शक्ती नाहीये, तर ती मानसशास्त्राची एक कला आहे. यातली खरी जादू कशात आहे माहितीये? ती आहे मानसशास्त्र. आपलं लक्ष आणि मानवी आकलनशक्ती याबद्दलच्या सखोल समजुतीमध्ये. आपलं मन कसं काम करतं, त्याचे शॉर्टकट्स कोणते, त्याच्या मर्यादा काय आहेत, यावरच या युक्त्यांची सगळी शक्ती अवलंबून आहे. हे सिद्धांत समजून घेतल्यावर केवळ जादू कशी केली जाते हेच कळत नाही, तर लोकांचं मन कसं वळवलं जातं, संवाद कसा साधला जातो आणि आपली स्वतःची समजण्याची पद्धत कशी काम करते याबद्दलही खूप काही शिकायला मिळतं. हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो नाही का, की लक्ष आणि सूचनेचे हेच सिद्धांत फक्त रंगमंचापुरते मर्यादित आहेत का? की आपल्या रोजच्या आयुष्यातही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खरं तर एक हुशार दिशाभूल असू शकतात? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे.